प्रकारची झाडं त्याची नावं आपल्याला माहित आहे, तुम्हाला आम्ही पण विचारत असतो। मग आता काही मोठी झाड असतात, काही छोटी झाड असतात, काही झुडपं असतात, काही वेली असतात। तर या वनस्पतीचे विविध प्रकार असतात आणि त्याचे प्रकार आपल्याला समजावीत कळावीत। ही वनस्पती कोणती आहे, ती पानं कशी आहेत। आता बघा, आपण पाहतो केळीचं पान कधी मोठं, नारळाचं बघितलं तुम्ही खूप मोठं असतं, आहे की नाही। आणि बेलाचं पान पाहिजे का तुम्ही, त्याचं पान कसं असतं, काय काय तो पान बारीक बारीक असतं, शेवग्याचं झाड बघितलंय ना। मग या झाडाची पानं बघितली तर चिंचेचं पान बघितलंय का। पण एक गंमत आहे बघा या पानामध्ये। आता काय गंमत आहे बघा, एवढं मोठं केळीचं पान असतं आणि एवढं चिंचेचं पान। पण मोठं वादळ आलं की चिंचेचं केळीच्या पानाचं ऊर छाती फाटून जाते बघा। केळीचं पान जागोजागी फाटलेलं असतं, पण चिंचेचं पान चिमुकलं असतं, पण ते काय कुठं फाटलेलं असतं का रे। म्हणजे बघा या वातावरणामध्ये निसर्गाची काय किमया आहे। पण केळीच्या पानाचा आपल्याला धार्मिक कार्यामध्ये खूप वापर केला जातो। केळीच्या पानावर पूर्वीपासून आपलं जेवण व्हायचं, आहे की नाही। केळीची पानं आता पूजा पाठ करताना सुद्धा नैवेद्य का ठेवतात, केळीच्या पानावर। परत पूजेला कुठली पानं असतात, आंब्याची पानं असतात। परत तुमची नागवेलीची, म्हणजे त्याला काय म्हणतात आपण खातो ना पान, ते खाणाऱ्या पानांची सुद्धा काय असते, पूजा केली जाते। म्हणजे पूजा प्रकारामध्ये काही पानांचं काय केलं जातं, आपल्याला विधीसाठी त्याचा वापर केला जातो। तर काही पानं आपल्याला खूप उपयोगी असतात आणि या पानांच्या प्रकारावरूनच आपल्याला ही वनस्पती कोणती आहे, या वनस्पतीचे फायदे काय। आता हे पान कशाचं आहे, कशाचं आहे। आता मी एक दुसरं पान, हे कशाचं पान जास्वंद, म्हणजे याचं पण झाड मोठं असतं, नाही जास्त, पण लगेच पानाच्या प्रकारावर कळतं। मग आता जांभळ असते, जांभळीचं पान वेगळं असतं, पेरूचं पान वेगळं असतं। तर अशा पानांचे प्रकार आपल्याला कळावे तेव्हा हे जांभळीचं पान आहे। खाऊचं पान माहित आहे, मोठंच्या मोठं। परत काय, वनस्पतींच्या पानांची ओळख व त्याचे प्रकार या ठिकाणी आपण पाहत आहोत। म्हणजे प्रत्येक मुलाला हे पान कशाचं आहे ओळखता आलं पाहिजे। पेरूचं आहे का, वडाचं आहे, पिंपळाचं आहे, आंब्याचं आहे, सीताफळीचं पण पान काय असतं, याच्या पेरूच्या पानासारखंच असतं, पण सीताफळीचं पान कसं असतं, छोटंच असतं आणि पेरूचं पान कसं असतं, मोठं। आता बघा मगाशी मी सांगितलेलं बघा, ही चिंचेची पानं बघा, दिसतं का चिंचेचं पान। आता मग या चिंचेचं पान बघा किती एवढीशी पान आहेत का नाही। पण केळीचं पान, नारळाचं पान, उसाला सुद्धा पान असतं ना, असतं ना। ती केवढी मोठी पान असते, ती मोठीच्या मोठी आणि काहीची पानं छोटी असतात। पण आता आपल्याला असल्याच प्रकारची पानं वेगवेगळी सुद्धा असतात, काय ती वेगळं रे, त्याला काय म्हणायचं, लालवंती। ते ज्यावेळी आतलीच पान असतात, हे टच केला की ते काय होतं, पान असं होतं, त्याला काय म्हणतात, लालवंती। तर अशा प्रकारे आपण विविध पानांचे प्रकार। आता हे कशाचं पान आहे तुम्ही सांगितलं, हे कशाचं आहे, हे कशाचं आहे, हे कशाचं आहे, चाफा। म्हणजे अशा वेगवेगळ्या पानाची, हे पान कशाचं आहे,
म्हणजे किमान आपल्या परिसरात असलेल्या झाडांच्या पानांची ओळख झाली तरी आपल्याला खूप. आता ही पोपई कशाचं पान आहे. आता या पानांचा तर आपल्याला खूप उपयोग माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये झालेला, ज्यांना डेंगू होतो तर काय करता, या पपईची कोवळी कोवळी पानं घ्यायची, त्याचा रस काढायचा आणि एक अर्धा किंवा एक चमचा रस प्यायला की तुमच्या अंगामध्ये प्लेटलेटचं प्रमाण खूप वाढतं, ताप कमी येतो. म्हणजे या सर्व वनस्पतीची पानं. आता ही जास्वंदीचं पान आहे, त्याचं सुद्धा आपल्याला खूप फायदे. जास्वंदी दिसायला उष्णता, शरीराची उष्णता कमी करण्याचं काम जास्वंदीची पानं, त्याची फुलं हे फुलं करत असतात आणि त्यामुळं या वनस्पतीचा सुद्धा आपल्याला खूप, या पानांचा सुद्धा खूप फायदा होत असतो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या परिसरातली वेगवेगळी पानं शोधायची, तोडायची नाही तर फक्त झाडापाशी जायचं, त्या पानांचं निरीक्षण करायचं आणि हे कसं पान आहे. निवडुंगाचं पान बघितलंय का, त्याला गुलाबी रंगाचं फुल येत तर ते त्याला काटे असतात. गुलाबाला कसं असतं, झाडाला काटे असतात, फुलाला काटे नसतात. मग अशा प्रकारे आपल्याला या वनस्पतीचं निरीक्षण करावं, त्याच्या पानांची ओळख व्हावी. हे पान ओळखता येतं का रे, कशाचं आहे बघा बरं ओळखा. बदामाचं आहे. अरे बदामाचं पान बरं मोठं असतं. हे पान कशाचं आहे बघा बरं. आपल्या इथं परिसरात आपलं वधूचिन्ह कुठलं आहे आपलं संस्थेचं, कशाचा पान आहे वड. आता वडाच्या पानाचं सुद्धा खूप महत्व आहे, तुम्हाला माहित आहे का. वटपौर्णिमेला मला वाटतं आपल्या महिला वर्ग वडाला पुजतात, पण या वडाचं सुद्धा खूप महत्व आहे. आता तुम्हाला काय वडाला पुजलं जातं तर वडाच्या झाड काय असतं, खूप सावली देतं, त्याची पानं हिरवीगार असतात आणि या पानांचा सुद्धा उपयोग औषधासाठी केला जातो. आता काय काय वेळ काय होतं, तोंडात गरे पडतात माहित आहे का, तोंड भाजतो, तोंडात फोड येतात का नाही. त्यावेळी जर का आपण वडाचं सुकलेलं पान घेतलं आणि ते बारीक करून नुकतं चावलं तरी आपल्या तोंडातील जखमा बऱ्या होतात. म्हणजे याचे खूप फायदे आहेत, म्हणजे बरेच फायदे वाढायचे, पण आपल्या या पहिली दुसरी त्याचा काय एवढा मोठाही नाही. म्हणून आपण फक्त हे काय वटवृक्ष आहे, राष्ट्रीय वृक्ष आहे, असं हे वडाचं झाड आहे. वडापासून आपल्याला खूप सावली मिळते, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि सर्व पक्षी त्या वडाच्या झाडावर विसावाला येतात. अशा प्रकारे हे वडाच्या झाडाचं पान आहे. अशा प्रकारे आपण विविध पानं पाहिलेले आहे, पानाचे विविध प्रकार पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा हे थांबा आणि तुम्ही बरेच आता बघा औषधी वनस्पती कोणकोणती आहे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करायचा आहे, त्याचं सुद्धा माहिती मिळवायची आहे. ठीक आहे.